आज आपल्याला नेक्स्ट टॉपिक क्वाड्रिलॅटरल मीन्स चौकोन, तर याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. चौकोन आपल्या परिचयाचा आहे, आपल्याला माहिती आहे. डायग्राम आपण काढू. एनी क्वाड्रिलॅटरल आपण इथे घेऊ. कोणताही एक चौकोन आपल्याला इथे घ्यायचा आहे. समजा हा असा घेतला, त्याला आपण नेम देऊ ए बी सी डी. तर याची डेफिनेशन आपल्याला आहे डिटेल मध्ये. आता फक्त आपल्याला बेसिक डेफिनेशन पाहायची आहे, मूलभूत अशी व्याख्या पाहायची आहे, सोपी अशी व्याख्या पाहायची आहे. तर अ क्लोज्ड फिगर फॉर्म्ड बाय 4 साइड्स इज कॉल्ड क्वाड्रिलॅटरल. तर सिंपल डेफिनेशन इथे आपल्याला स्टार्टिंगला पाहायची आहे. पहा, अ क्लोज्ड फिगर formed by 4 sides is called quadrilateral. Is called quadrilateral. म्हणजेच चार बाजूनी तयार झालेली, चार बाजूनी तयार झालेल्या बंदिस्त आकृतीला चौकोन असे म्हणतात. चौकोन असे म्हणतात. तर ही सोपी म्हणजे बंदिस्त आकृतीच्या आधारे दिलेली व्याख्या आहे. बंदिस्त आकृती आपल्याला माहिती आहेत, वेगवेगळ्या आहेत, तर त्याच्यापैकीच चौकोन ही आहे. त्यामुळे ही सोप्या पद्धतीने व्याख्या दिलेली आहे. याची डिटेल्स व्याख्या आहे, डेफिनेशन, तर ते आपल्याला नंतर आहे. तर आता आपल्याला अशी व्याख्या शिकायची आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल. पहा, इथे घेऊ आपण नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता या क्वाड्रिलॅटरलचं नेम किती प्रकारे कसं लिहू शकतो, तर ते आपल्याला इथे पाहायचं आहे. तर 4 व्हर्टायसेस आहेत, 4 शिरोबिंदू आहेत, आणि त्याच्यामुळं आपल्याला हे वाचताना एकूण 8 प्रकारे वाचता येतो. 8 टाइप्सनी आपल्याला वाचता येतो. पहा कसा वाचताना आपण अशा पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शननी वाचू शकतो. असा क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कसाही वाचू शकतो. हे सलग व्हर्टायसेस घेऊन आपल्याला वाचायचं आहे, सलग शिरोबिंदू घेऊन वाचायचा आहे. जसं की आता इथे आपण पाहूया. पहा कसा वाचायचा आहे तो. क्वाड्रिलॅटरल ABCD. पहा, फर्स्ट क्वाड्रिलॅटरल ABCD. देन इथून सुरुवात केला. पहा ABCD. आता बी पासून सुरुवात करू. BCDA. सेकंड टाइप पहा, क्वाड्रिलॅटरल BCDA.
पहा, ए पासून सुरुवात केला इथे, इथे बी पासून सुरुवात केला. आता सी पासून सुरुवात करूया. सी डी ए बी, क्वाड्रिलॅटरल सी डी ए बी. 4. आता स्टार्ट करायचा आहे डी पासून, त्यामुळे डी ए बी सी. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये वाचतोय आपण. इथे क्लॉक इकडे पहा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये वाचतोय. इथून डी पासून स्टार्ट करायचं आहे, म्हणजे डी ए बी सी, डी ए बी सी. तर इकडून असे वाचत गेलो आपण. तर इथे लक्षात येते पहा, इथे क्वाड्रिलॅटरल एबीसीडी वाचला, चौकोन एबीसीडी. तर आता इथे बी पासून सुरुवात केली पहा, इथून बी सी डी ए. नंतर इथून स्टार्ट केला सी डी ए बी, पुढचा मिळाला. नंतर इथून स्टार्ट करायचा डी ए बी सी. अशा पद्धतीने 4 प्रकारे वाचला. आता उरलेल्या 4 प्रकारे आपल्याला कसा वाचायचा आहे तो समजावून घ्या. 5वा प्रकार पहा. आता वाचताना याच उलट करायचे आहेत, अक्षरे घ्यायचे आहेत. म्हणजेच पहा, डी सी बी ए, क्वाड्रिलॅटरल चौकोन डी सी बी ए. त्याच्यानंतर 6वा प्रकार पहा, याचं उलट करा, ए डी बी सी बी, ए डी सी बी. आकृतीमध्ये सुद्धा पहा, डी सी बी ए इथून वाचला आपण. हा डी सी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, घड्याळाची काठी फिरतात तशी. डी सी बी ए असा वाचला पहा. लक्षात आलं का? डी सी बी ए हा पहा, डी सी बी ए. नंतर मग ए पासून स्टार्ट केला, ए पासून स्टार्ट केला तर ए डी सी बी हे असा होणार पहा. मग बी पासून स्टार्ट करायचा, नंतर सी पासून. तर अशा पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे. कोणताही एक क्रम लक्षात ठेवायचा, जेणेकरून आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे कशा पद्धतीने 8 प्रकारे लिहायचा आहे तो. तर इथे सिंपल आहे, याचं उलट केले तिथे डीसीबी ए, याचं उलट केलं एडीसीबी. तसं आता इथे 7वा क्वाड्रिलॅटरल चौकोन बी ए डी सी, बी ए डी सी. आणि 8व्या प्रकारे आपण वाचू शकतो क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन सी बी ए डी, सी बी ए डी. तर हे चौकोन असे आपण 8 प्रकारे वाचू शकतो. वाचताना सलग अक्षर घ्यायचे, हे या बाजूनी वाचा किंवा या बाजूनी उलट्या बाजूनी वाचा, पण अक्षर सलग घ्यायचे, लेटर्स सलग घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा. आणि असा चौकोन वाचायचा आहे. तर असा हा आपल्याला 8 प्रकारे वाचता येतो, आणि हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. म्हणजेच चौकोनाचे घटक, चौकोनाचे घटक कोणकोणते आहेत तर ते आपल्याला इथे पाहायचं आहे. क्वाड्रिलॅटरल हॅज 4 व्हर्टायसेस. तर याला 4 व्हर्टायसेस असतात. शॉर्टकट मध्ये इथे लिहूया, व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू. 4 शिरोबिंदू असतात चौकोनाला, 4 शिरोबिंदू असतात हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 4 साइड्स, 4 साइड्स म्हणजे 4 बाजू असतात. भुजा किंवा बाजू म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर 4 अँगल्स म्हणजे 4 कोन असतात. आणखीन 2 डायगोनल्स, डायगोनल 2 असतात.
म्हणजे 2 कर्ण असतात हे लक्षात घ्या. आता आपल्याला 1 बाय 1 व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD पहा कुठे लिहूया, इथे जागा आहे तिथे लिहूया आपण. व्हर्टायसेस, जस्ट मिनिट. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला लिहायचंय व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD असं म्हणू आपण. व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू. फोर व्हर्टायसेस असतात, 4 शिरोबिंदू. लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे ते आपल्याला ट्रायंगल मध्ये पाहिलं त्या पद्धतीने. पॉइंट ए म्हणजेच बिंदू ए, बिंदू बी, पॉइंट बी, पॉइंट सी and पॉइंट डी. मराठीवाल्यांनी मराठीतून लिहायचं आहे. तर बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी. तर हे 4 शिरोबिंदू आहेत. चौकोन ABCD चे 4 शिरोबिंदू आहेत. चौकोन PQRS म्हटले की त्याचे 4 बिंदू, PQRS म्हटले की बिंदू P, बिंदू Q, बिंदू R आणि बिंदू S अशा पद्धतीने ते होतील. त्याच्यानंतर साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD पहा. साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, जस्ट मिनिट. साइड्स शॉर्टकट मध्ये लिहितो बाजू. तर बाजू 4 आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तर साइड लिहिताना आपण सेगमेंट लिहू शकतो, साइड लिहू शकतो. मराठीमध्ये आपण रेख लिहू शकतो किंवा बाजू लिहू शकतो. साइड किंवा सेगमेंट AB असं म्हणू शकतो. साइड और सेगमेंट AB असं म्हणू शकतो किंवा सेगमेंट BA म्हणू शकतो. उलट्या क्रमाने देखील लिहू शकतो. आता एकाच प्रकारे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर हे साइड किंवा सेगमेंट ऐवजी आपण इथे बाजू, भुजा किंवा रेख सुद्धा म्हणू शकतो मराठीमध्ये. बाजू, भुजा, रेख, AB हे लक्षात घ्या. तर असंच आपल्याला पुढची बाजू लिहिता येईल. दुसरी आहे BC, साइड सेगमेंट BC. त्याच्यानंतर म्हणजे ज्याला मराठीमध्ये लिहायचं आहे मग बाजू किंवा रेख BC असं लिहायचं आहे. हे तुम्ही लिहा मराठीवाले. त्याच्यानंतर साइड और सेगमेंट CD मराठीमध्ये लिहायचं आहे बाजू किंवा रेख CD. आणि चौथी आहे साइड और सेगमेंट AD. म्हणजेच बाजू, भुजा, बाजू किंवा भुजा किंवा रेख AD तर असं म्हणू शकतो. आणि हे उलटी अक्षरे घेऊन सुद्धा आपण वाचू शकतो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उलटी अक्षर म्हणजे कसं, तर इथे सेगमेंट AB ऐवजी सेगमेंट BA म्हटलं तरी चालतं. रेख AB ऐवजी रेख BA म्हटलं तरी चालतं. ओके. तर इथे नंबर टाकायचे आहेत. क्रमांक टाकून आपल्याला ते लिहायचं आहे हे लक्षात घ्या. तर इथे 1, 2, 3 आणि 4 तर हे क्रमांक टाकून लिहायचे आहेत. ओके. आता नेक्स्ट पार्ट, थोडी जागा इथे रिकामी केलेली आहे, इथे आपण घेऊ. तर नेक्स्ट पार्ट म्हणजे अँगल्स.
कोन. आता इथे कोन पहा. कोन लिहिताना आपण वेगवेगळ्या मेथडने लिहितो. 4 अँगल्स असतात, 4 कोन असतात. पहिला पहा, इथे लिहू आपण अँगल ए, कोन ए, किंवा हाच, किंवा अँगल बीएडी लिहू शकतो आपण. अँगल बीएडी 3 अक्षरांनी, किंवा हाच आपण अँगल डीएबी असा पण लिहू शकतो. अँगल डीएबी हा अँगल जो आहे तर आपल्याला असा वेगवेगळ्या पद्धतीने वाचता येतो. अँगल ए पहा, 1 लेटरने अँगल ए वाचता येतो, किंवा अँगल बीएडी असा वाचू शकतो आपण, किंवा अँगल डीएबी असा वाचू शकतो. मात्र हा जो शिरोबिंदू आहे, व्हर्टेक्स आहे, तर तो मध्येच घ्यायचा आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे 3 अक्षरांनी वाचताना. ओके. हा, तर हा झाला पहिला अँगल. आता सेकंड अँगल पहा, अँगल बी. अँगल बी डायग्राम मध्ये पहा, हा 3 लेटर्सनी आपल्याला कसा वाचता येतो, अँगल एबीसी और अँगल सीबीए. थर्ड अँगल आहे अँगल सी. तर हा 3 लेटर्सनी अँगल बीसीडी वाचू शकतो, अँगल बीसीडी और अँगल डीसीबी. डीसीबी हे सी मिडलला आलं पाहिजे, मध्यभागी आले पाहिजे. चौथा पहा, अँगल डी. 3 लेटर्सनी हा वाचताना अँगल सीडीए किंवा एडीसी. अँगल एडीसी और अँगल सीडीए. तर अशा पद्धतीने आपण हे अँगल वाचू शकतो. आता नेक्स्ट पार्ट राहिला तर तो म्हणजेच डायगोनल्स. आता डायगोनल्स, जस्ट अ मिनिट. तर डायगोनल्स कशाला म्हणायचे तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जस्ट अ मिनिट. डायगोनल्स म्हणजेच कर्ण, चौकोनाचे कर्ण थोडक्यात. हा, तर इथे डायगोनल, दिस सेगमेंट जॉइनिंग, this segment joining the opposite vertices, of quadrilateral is called diagonal. म्हणजे चौकोनाच्या समोरासमोरील किंवा सम्मुख म्हणतात. चौकोनाच्या सम्मुख म्हणजे समोरासमोरी, सम्मुख शिरोबिंदूना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या चौकोनाचा कर्ण असे म्हणतात. त्या चौकोनाचा कर्ण असे म्हणतात. आकृतीमध्ये पाहता तर असे चौकोनाला किती कर्ण काढता येतात. समोरासमोरचे शिरोबिंदू आपल्याला जोडायचे आहेत. पहा, ए आणि सी जोडला, रे के सी.
आणि बी आणि डी जोडला, रेख बीडी, तर हे कर्ण आहेत. तर हे चौकोनाचे कर्ण आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे चौकोनाला 2 कर्ण असतात. ओके, तर इथे पहिला पहा, पहिला कर्ण आहे, याला सेगमेंट पण म्हणू शकतो आपण आणि डायगोनल पण म्हणू शकतो, हे लक्षात घ्या. मग लिहिताना आपण सेगमेंट लिहिलं तरी चालेल. सेगमेंट म्हणजेच रेख एसी, आणि दुसरा जो आहे तो सेगमेंट म्हणजेच रेख बीडी, किंवा यालाच कर्ण, कर्ण एसी, कर्ण बीडी असं सुद्धा म्हटलं तरी चालतं. डायगोनल एसी, डायगोनल बीडी असं सुद्धा आपल्याला इथे म्हणता येतं. डायरेक्ट डायगोनल म्हटलं तरी चालतं, सेगमेंट म्हटलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. लिहिताना असं सुद्धा लिहितात, डायगोनल एसी म्हणजेच कर्ण एसी, डायगोनल म्हणजेच कर्ण बीडी. कसं वाचायचं आपण त्या त्या परिस्थितीनुसार आपण वाचन करत असतो गरजेनुसार. तर अशा पद्धतीने आपण चौकोनाच्या बाबतीत चौकोनाची साधी सिंपल डेफिनेशन, साधी व्याख्या पाहिली. त्याच्यानंतर चौकोन वाचायचा कसा, तर असा आपल्याला 8 प्रकारे चौकोन वाचता येतो हे पाहिलं. त्याचे एलिमेंट्स म्हणजे घटक, 4 व्हर्टायसेस, 4 साइड्स, 4 अँगल्स आणि 2 डायगोनल्स, म्हणजे 4 शिरोबिंदू, 4 बाजू, 4 कोन आणि 2 कर्ण. तर याविषयीची माहिती आज आपण इथे लेक्चर मध्ये पाहिलेली आहे.